मनोहर देशपांडे या सर्कशीचे रिंग मास्टर। या घरामध्ये ना सकाळ झाली ना की भुपाळी होते, तशी आमच्या घरामध्ये सर्कस चालू होते। आणि मग काय, मग या घरातल्या 4 बायकांनी यांच्या तालावरती नाचायचं असतं, बरोबर ना? हो ना, तुमच्या तत्वाच्या पिंजऱ्यामध्ये राहून। आणि ही बघा, ही एक जी आहे ना, ही तुमच्या तत्वांना भुलून जाऊन ना इथेच बिचारी फसली आहे। काय करते का? हिला तर स्वतःचं मतच नाहीये हो। ही बघा दीपिका, तुमची लाडकी संस्कारी मुलगी, सगळ्यात सगळं चांगलं असलेली मुलगी, बरोबर ना? ही तर तुम्हाला घाबरून आधीच तुमच्या शरण गेलीये। काय होतंय तुला? हा, गप्प बस दीपिका, बोलू नकोस। आज मी बोलणार, तू नाही बोलायचं। तुम्हाला माहितीये, खरं तर ना आम्ही सगळ्या बायका तुमच्या घरामधल्या ना वाघिणी होत, वाघिणी। पण या सगळ्यांना पिंजऱ्यामध्ये राहायची सवय झाली आहे ना, काय करणार? पण त्यामध्ये एकीला तिच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होते। ती वेगळा विचार करते। ती म्हणते, साला नाही राहायचं यांच्या तत्वांच्या पिंजऱ्यामध्ये, यांच्या शिस्तीच्या पिंजऱ्यामध्ये। मारू देत चाबूक, पण त्याच्या काबूमध्ये यायचंच नाही, असं म्हणून ती पळून जाते। मग देशपांडे मास्तरांच्या तत्वांची सर्कस चालणार कशी? कशी चालणार तुमची सर्कस? बरोबर ना? ताई खूप चुकीचं बोलतेस तू बाबांना। बाबा? हे आपले बाबा आहेत? खरंच का? हो, बाबा म्हणायच्या आधी तुम्ही देशपांडे मास्टर आहात, देशपांडे मास्टर, ज्यांना मुलीच्या सुखापेक्षा समाज काय म्हणेल ना याची जास्त चिंता आहे, बरोबर ना? आयुष्यभर कुणाचाही विरोध न ऐकलेले देशपांडे मास्टर, मुलीने केलेला बंड खूपच असेल ना तुम्हाला? आणि म्हणून ही असली सगळी नाटकं, इमोशनल ब्लॅकमेल करायची नाटकं। हे बघा, या सगळ्या इमोशनल ब्लॅकमेलने ना मला काही फरक पडणार नाहीये। मी या सगळ्या तुमच्या गोष्टींना ना ठोकर मारते। हो, केलं मी लग्न। तुम्हाला जर माझं प्रेम मान्य नसेल ना, मला तुमचं हे काही मान्य नाहीये, हे लक्षात ठेवा। होईल या सगळ्या असंख्य आठवणी आम्हाला कशा पुसता येतील? हा, बोल, कशा पुसता येतील? पाहिलंत ना कसा राडा चालू आहे तो? आणि हे मास्तर जगाला शांतीचे संदेश देत फिरतात। असं दांभिकपणा केला ना, अशी तोंडावर पडायची वेळ येते, बाकी काही नाही। बाबा, बास करा आता, बास करा हे इमोशनल ब्लॅकमेल करणं। या सगळ्या गोष्टी दाखवून तुम्ही काय दाखवायचा प्रयत्न करताय हो? तुम्ही जे प्रेम दाखवायचा प्रयत्न करताय ना, ते प्रेम मला या घरामध्ये कधीच नाही मिळालंय हो। कधीच त्याची जाणीव नाही झालीय। सतत सानिका कशी मूर्ख, बेजबाबदार, बेअक्कल आहे हेच मला सांगितलं गेलंय। आणि ही दीपू दीदी किती जबाबदार, किती हुशार आहेत हेच बिंबवलं गेलंय माझ्या मनात कायम। या दोघींनी काही केलं ना तरी ते चांगलं आणि बरोबर असतं, आणि त्याच गोष्टी जर मी केल्या ना तर नेहमी मी आरोपीच्या पिंजऱ्यात का असते बाबा? सांगा ना, का सारखं माझ्या दोघींची तुलना केली जाते? का? वैताग आलाय मला या सगळ्या गोष्टींचा, कंटाळा आलाय।
इथे देशपांडे कुठे राहतात? तुम्ही कोण? आणि देशपांड्यांच्याकडे काय काम काढलं? नाही, माझं जरा काम आहे. तुम्ही सांगता का कुठे राहतात? हो, सांगते की. मला काय जात आहे सांगायला, हो की नाही? ते काय इथे राहतात. थँक्यू. एक मिनिट. कोण आहेत भया? काय माहित, या आधी कधीच पाहिलं नाही यानं इथे. देवा, माझंही घर दीपिकाच्या पावलांनी उजळून जाऊ देत आणि फक्त दीपिकाच माझ्या घरात चूल म्हणून येऊ देत. सॉरी, मी ओळखच नाही करून दिली माझी. मी जयश्री साळगावकर. मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले. सासूबाई, सासूबाई, एक मिनिट. कोण आहेस तू? सासूबाई म्हणजे कार्तिकची. अरे वा, तुमचा मुलगा आमच्या मुलीला पळवून नेतो, तिच्याशी लग्न करतो आणि तुम्ही सारवासारव करून तुमच्या सुनेला इथून न्यायला येता. अरे वा, काय कुटुंब आहे. वा. एक मिनिट. काय 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 म्हणताय तुम्ही? पुढचं लग्न? आणि तू मला सासूबाई का म्हणते? मला खरंच काही कळत नाहीये. काय चाललंय हे? कळत नाहीये? तुम्ही कार्तिकच्याच आई आहात ना? हो, मग कळत काय नाहीये? काय नाटक काय करताय? आज कशी वाटत नाही हो तुम्हाला? एक मिनिट ताई, तुम्ही प्लीज तोंड सांभाळून बोला. हे असलं सगळं ऐकून घ्यायला नाही आले मी इथे. हो, मग कशासाठी आलात? आपल्या मुलाच्या पापांवर पांघरूण घालण्यासाठी आलात? एक मिनिट. हे बघा ताई, मला असं वाटतंय की तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हो. तुम्ही माझ्या मुलाला नावं ठेवताय, त्यांनी तुमच्या मुलीला पळवून नेला असं म्हणताय. पुरावा काय आहे तुमच्याकडे? अच्छा, पुरावा. बरोबर आहे, पुराव्याशिवाय सत्य सिद्धच होऊ शकत नाही ना. पुरावा हवाय ना तुम्हाला? थांब, पुरावा दाखवते मी. हं? आई, हा फोटो बघा. तुमचा हा लाडका विद्यार्थी खोटं बोलला ना तुमच्याशी? खोटं वागला ना? आता तरी समजलं का तुम्हाला की तुमचे ही तत्व, संस्कार, आदर्श हे सगळं खोटं आहे? बराच वेळ झाला नाही, यांचा राडा काही संपतच नाही बाई. उभे राहून राहून मी दमले. पाय माझे दुखायला लागले हो. आता जरा इंटरव्हल झालेला दिसतोय. मी थोडं बसून घेते. पुढचं सुरू झालं की मला बोलवा बरं का. गप्पा बस कार्तिक. नको मारू मला दादा, नको मारू. अहो कानविंदीबाई, कहाणीतला नायक आला बरं का. हो, दादा ऐक ना दादा. इथे का जमलाय तुम्ही सगळे? लोकांच्या घरचे राडे बघायला? निघा, सिनेमा संपलाय.
तुम्ही घालायचा आणि बघणाऱ्यांना मात्र बोल लावायचा. लोकांच्या घरच्या गोष्टींची मजा घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरच्या अशा अशा गोष्टी आहेत ज्या जर लोकांना कळल्या तर लोक तुमच्या घरचा सिनेमा बघायला येतील. तुमचा मुलगा नयन 20 लाख रुपयांचं लोन आहे ना त्याच्यावर, फरार झाला होता म्हणे. आणि काय हो, अजय नाव ना तुमच्या मुलाचं, अस्मिता नावाच्या मुलीसोबत अफेअर आहे म्हणे त्याचं. चाट कॉर्नरवर काय काय भानगडी करतो हे कळलं तर लाज वाटेल मला सांगताना. चल कार्तिक, दादा ऐक ना दादा, चल. ताई सांगा ना दादा. दादा तुमचा करायचं काय ऍक्शन सिनेमा सुरू? हा हा करू. निघा निघा. डिशू. हा, डिशू. डिशू. घात केलाय माझा, तुम्ही सगळ्यांनी मिळून घात केलाय, फसवलंय सगळ्यांनी मला. आणि आम्हाला आपापल्या घरी राहायचा सल्ला दिला. आम्ही तुम्हाला येऊन सगळं सांगणारच होतो, पण यांच्या सल्ल्यामुळे आम्ही गप्प बसलो आणि तुम्हाला काही सांगितलं नाही. काय चुकीचा सल्ला दिला साळगावकरांनी? तुला माहितीये तू हरवलीस असं वाटलं होतं बाबांना, आणि बाबा खूप टेन्शन मध्ये होते, हवालदिल झाले होते, ते खरंच खूप आजारी होते. आम्हाला घरी कोणाला सांगितलंही नव्हतं त्यांनी, एकट्यानेच टेन्शन घेतलं होतं. जेव्हा साळगावकर घरी आले ना तेव्हा त्यांचं बीपी शूट झालं होतं. मग अशा परिस्थितीत ते कसं सांगणार होते तुमच्या लग्नाबद्दल? त्यांना तुमच्या लग्नाबद्दल कळलं असतं तर बाबांना काय झालं असतं काय माहित. मग काय चुकीचा सल्ला दिला साळगावकरांनी? त्यांनी जे सांगितलं ना ते त्या क्षणी योग्यच होतं. दीपू, आता या चर्चेला हा अर्थ नाहीये. ते व्हायचं ते होऊन गेलं, आता चर्चा करून काही साध्य होणार नाही. कार्तिक, सरांची माफी माग. दीपू, माझी कोणीही माफी मागू नका, कारण दोष तुमचा नाहीच आहे, दोष माझा आणि मालतीचा आहे. कारण आम्ही तुझ्या संगोपनात पालक म्हणून कुठेतरी कमी पडलेलो असणार. म्हणूनच तुला हे असलं कृत्य करण्याची बुद्धी झाली. कार्तिकराव, तुम्ही सुद्धा मला माफ करा, पण तुमच्यासारख्या उर्मट, उन्हाळ, बेजबाबदार मुलाला मी माझी मुलगी द्यायला नकार दिला. आणि दीपू, तुम्ही मला माफ कर, कारण तुझ्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. समोर आलाय. बास सर, बास. आता हे अति होतंय. आई, हे बघा, यापुढे माझ्या मुलाबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी. तो तुमची माफी मागायला आला होता त्याने न केलेल्या चुकीसाठी. तरी तुम्ही त्याला वाटेल तसं बोलताय का? तुम्ही कार्तिकला बोला ना,
मारा झोडा काय वाटेल ते करा, मी काही बोलणार नाही, कारण त्यांनी चूक केलीये, चुकलाय तो. पण माझ्या इंद्रजीतला वाटेल तसं बोललेलं मी खपवून घेणार नाही. आई, तुमच्या तब्येतीची काळजी म्हणून तरी लग्नाबद्दल काही सांगितलं नाही असं म्हणाला ना तो, मग तो खरंच बोलतोय. हो, तुमची भक्ती करतो तो, मग तुमच्याशी का खोटं बोलेल तो, का फसवेल तुम्हाला? सर, अख्खं जग खोटं बोलेल, अख्खं जग चुकेल, पण माझा इंद्रजीत कधीच नाही चुकणार. आई, माझा विश्वास आहे. असा आंधळा विश्वास काय कामाचा आहे ताई? बघताय ना तुमच्या आंधळ्या विश्वासाने काय केलंय आज ते. माझ्या मुलावरचा विश्वास आंधळा नाहीये, तुमच्या मुलीवरचा विश्वास आंधळा आहे. बघताय ना काय झालंय ते. हो, आमची सानू तुमच्या कार्तिकच्या नादाला लागून आंधळं प्रेम करून बसली, पण तुमच्या दोन्ही मुलांनी तुमचाही विश्वासघात केलाय आणि आमचाही, आणि तेही अगदी जाणून बुजून ठरवून. बस पुरे. आरोप प्रत्यारोप आता खूप झाले. माझा निर्णय झालाय. यांना माझे संस्कार आणि तत्व मान्य नाहीत. ती जुगारून जे माझ्या विरोधात वागतात त्यांना या घरात जागा नाही. एक शब्द बोल नकोस. ज्या मुलीला वडिलांचा हक्क आणि प्रेम माहित नाही ती मुलगी माझी असू शकत नाही. आजपासून मी जगाला सांगेन. शेण घालतील लोक तोंडात. कधी का तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आई तू हे बघ, तू शांत हो. आपण दीपू, का शांत करतेस तू तिला? नको करू. तिला मला मारायचं असेल ना नेहमीसारखं? माराय, जितकं मारायचं ना तितकं मार. आता एक लक्षात ठेव, त्रास मला एकटीला नाही होणार आहे. मी आता 2 जीवांची आहे. हे काय सगळं? अगं आई, मी नाही. सानी, कार्तिक, आता तरी तोंड उघड आणि खरं काय ते बोल. भाऊजी, त्याला का विचारताय तुम्ही? मी सांगते ना तुम्हाला. आणि सॉरी भाऊजी, आता तुम्ही कार्तिकला नाही ओरडू शकत. तो माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप आहे. कार्तिक, जनाची नाही निदान मनाची तरी लाज राख. अगं आई, पण पोरखी आहे का हा सगळा? अगं आई, लग्नाचं खरं आहे, पण हे सासूबाई, नका ना ओरडू त्याला. हो, आमचं प्रेम आहे एकमेकांवर. प्लीज. तू गप्प बस. झालंय ते खूप आहे ना, कळत नाहीये का तुला? काही लाज वाटत नाही का रे तुम्हाला? अरे काय करायचं या कार्तिकचं आता? आई, मी निघतो. आता तरी पळकुटेपणा करू नकोस. खरं काय ते बोल. कार्तिक, तू काय म्हणतो ऐकू येत नाहीये? बोल ना. अरे सत्तू, भाऊजी, अहो मी सांगितलं ना तुम्हाला सगळं. लाज वाटत नाहीये का असं बोलायला?
हे संस्कार केले आम्ही तुझ्यावर? स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलंयस तू. आई, वाटोळा नाही केलंय ग. आम्ही फक्त प्रेम केलंय. आमचं प्रेम आहे का एकमेकांवर? बाबा, बाबा मला बोलायचंय तुमच्याशी. हे बघा, तुम्ही रागवा, तुम्ही ओरडा माझ्यावर, हवं तर मला मारा, प्लीज माझ्याशी अबोला धरू नका. बाबा, आय एम सॉरी. मी तुम्हाला सांगणारच होते सगळं, फक्त थोडा वेळ घेत होते. आणि आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं हे असं काहीतरी घडेल. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतोय. सॉरी. आणि आता ताईची सुद्धा आपणच काळजी घ्यायला हवी ना. नाव सुद्धा घेऊ नकोस तिचं. मग तिला अशा अवस्थेत वाऱ्यावर सोडायचं आपण? बाबा, अशा अवस्थेत तर शत्रूची सुद्धा काळजी घेतात. तर ताई तर आपलं कुटुंब आहे ना, आणि तुमचेच संस्कार आहेत ना आमच्यावर. प्लीज बाबा, प्लीज आम्हाला माफ करा. पाणी गळ्यापर्यंत होतं तोपर्यंत काही मार्ग निघाला असता. आता पाणी नाका तोंडाच्या वरून गेलंय. साप बुडालोय मी. केलंय मी लग्न. कार्तिकशी केलंय मी लग्न. मी बायको आहे कार्तिकची. आमचं लग्न साळगावकरने लावून दिलं. साळगावकर तुमचा मोठा मुलगा आणि बाबांचा लाडका विद्यार्थी. बाबा, प्लीज, तिची अवस्था नाही आता घराबाहेर मला जाण्याची. काही फरक पडत नाही. दीपू, बाजूला हो. बाबा, ती आई होणार आहे. बाबा, थोडं खाऊन घेता का? तुमच्या औषधांची वेळ होऊन गेली. बाबा, तुम्हीच म्हणता ना की अन्नावर राग काढू नये, आणि आता तुम्ही तसेच वागता. तुमचा आमच्यावर राग आहे ना, मग आमच्यावर चिडा, पण प्लीज असे उपाशी पोटी राहू नका. हे बघा, मला माहितीये तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही, त्यामुळे तुम्हाला खूप भूक लागली. प्लीज काहीतरी खाऊन घ्या, भूक मारू नका. नकोय मला. स्वतःला अशी का शिक्षा देता?
घ्यायचे आहेत ना? मग काहीतरी खायला हवंय ना? तुमचा राग मुलींवर आहे ना? मग माझं ऐका. हे बघा, पथ्य पाळली नाही आणि तुमच्या तब्येतीला काही झालं तर आम्ही कोणाकडे बघायचं? ऐका ना दीपू, मला माहिती आहे आता परिस्थिती खूप वाईट आहे, पण म्हणून आपण सगळं असं सोडून द्यायचं का? मॅडम, सरांकडे बघायची हिंमत नव्हती माझी. सगळं काय होऊन बसलं मॅडम? इंद्राशी, आता काय होऊन बसलं याचा विचार करण्यापेक्षा ह्या पुढे काय करता येईल याचा विचार पण करायला हवा. आणि मला खात्री आहे आपण दोघं मिळून यावर नक्कीच मार्ग काढू. तुम्हाला अजूनही वाटतं की ह्यातून मार्ग निघेल? तुमचा विश्वास आहे माझ्यावर? प्रश्न झाला का मॅडम? हो की नाही? स्वतःहूनही जास्त. मग झालं तर असं समजा की ही आपल्या प्रेमाची परीक्षा आहे. एका सेकंदात तिने आमची सगळी स्वप्न धुळीला मिळवली आहे. तुमच्या मुलाच्या नादी लागून. भाऊजींनी बाबांच्या तब्येतीचं कारण पुढे करून ना आम्हाला हे सगळं लपवायला लावलं आणि आम्हाला आपापल्या घरी राहायचा सल्ला दिला. कार्तिक आणि सानिकाचं हे वैध लग्न असतं ना, तर मी अख्ख्या गावाला पेढे वाटले असते, आनंद साजरा केला असता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे.
चांगला टाइमपास चाललाय तुझा. तुझं काम कर ना. तेच करत होती रे. कंटाळा आलाय मला. बघ ना घरात सगळं वातावरण कसं सॅड झालंय. आता व्लॉगही नाही करू देते आई. लुक काय देतोयस? हे सगळं ना तुझ्यामुळेच घडतंय. मुक्ता, ऑलरेडी माझं डोकं खूप फिरलंय. तू अजून माझ्या डोक्याला शॉट देऊ नकोस. हो ना, मग लग्नच का केलंस तिच्याशी? लग्न केलंस ते केलंस, मग घरी का नाही आणतेस तिला? लॉंग डिस्टन्स मॅनेज आहे का तुमचा? काही झालं की कार्तिक जबाबदार, कार्तिक नालायक, कार्तिक मूर्ख. तुमच्या सगळ्यांचा ना कंटाळा आलाय मला. हो ना, इतके गट्स आहेत तर मग आण ना तिला घरी. संपव विषय. तुझ्यात आहेत गट्स? आहेत का? मग विचार तुझ्या लाडक्या इंदिरा दादाला जाब, त्याच्याच मुळे झालं हे सगळं. ह्यात दादूची काय चुकी होती रे? लग्न तू केलंस तोपर्यंत ओके होत, पण काय? कार्तिक काय चाललंय? कधी सॉल्व्ह होणार आहेत हे सगळे प्रॉब्लेम? त्या सानिकाशी तर मला लग्नच करायचं नव्हतं. 5 दिवस त्या सितारा लॉज मध्ये होतो तेव्हाच कळलं होतं की ही मुलगी मला विकून खाणार आहे. जो काही प्रॉब्लेम आहे ना, तो प्रॉब्लेम आजच संपवून टाकतो दादाशी बोलून. काय ना, कायमची कटकट मिटवून टाकतो सगळी. कार्तिक, ताई, दीपू घाबरवलंस. हे बघ दीपू, सासूबाईंनी माझ्यासाठी बांगड्या आणल्या होत्या, पण कालच्या गडबडीमध्ये त्या मला देऊ नाही शकल्या आणि इथेच विसरून गेल्या. मी जयश्री साळगावकर. मी माझ्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागायला आले. अगं, मी ठेवणार नाहीये ह्या, त्यांना परत करणार आहे. मी फक्त ट्राय करत होते. ऐक ना, तू घालून बघ ना. अगं नको. बघ ना, ऐक ना ताई, बघू ना तुला बसतंय का. माप चुकलं असेल बहुतेक. तुला काय हवं होतं? तू का आलीस इथे? घे, खाऊन घे. माझा आता मूड नाही, मी नंतर खाईन. ताई प्लीज थोडस काहीतरी खाऊन घे. दीपू, म्हंटल ना मला भूक नाही, मी नंतर खाईन. ताई अगं असं करून कसं चालेल? थोडी तरी काळजी घ्यायला हवी ना. घे, खाऊन घे. दीपू, मला उगीच लेक्चर देऊ नकोस हा. म्हंटल ना नंतर खाईन. तू जा ना. बाबा, बाबा, मला माहिती होतं तुम्ही मला माफ कराल. थँक्यू सो मच. खाऊन घे. तुझ्या कर्माची फळं तुझ्या पोटात वाढणाऱ्या जीवाला भोगायला लावू नकोस. त्याच्या जीवासाठी तरी खा.